आई शपथ या रूम फ्रेशनरच्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. मंडळी जेव्हापासून बिग बॉस चालू झालंय आय टेल यू माय क्रिएटिव्हिटी हॅज टर्न्ड इनटू क्रिएटिव्हिटी दांडू. कारण दुसरं काय सुचतच नाही. बेंडी लपड़ झंडू. लेकिन आज की वीडियो में मैं तुमको बताऊं विषय का वीडियो जो है सॉरी वीडियो का विषय जो है दैट इज वेरी काय तर म्हणतात ज्वलंत. सीझन चालू झाल्यापासून निक्की ताई आणि आपले अरबाज भाऊ यांचं लपड तर जग जाहीर झालंच आहे. मात्र अरबाज भाऊंबद्दल जरा मी म्हणलं की भाई कोण आहे पाखरू याबद्दल जर आपण माहिती घेतली पाहिजे. आणि जेव्हा मला अरबाज भाऊंबद्दल अशा काही गोष्टी कळल्या की म्हणलं बाई ये तो हर रियालिटी शो में जाके केवळ लफडही कर रहे है. आणि अरबाज दादांच्या ज्या वहिनी आहेत म्हणजे आपल्या ज्या वहिनी आहेत ज्या अरबाज दादांबरोबर बाहेर रिलेशनशिप मध्ये होत्या त्यांना पण आता खूप त्रास झालेला आहे. एकदमच पेज 3 कॉन्टेंट मसाला टाईप सगळा भानगड जी आहे ही झालेली आहे. आणि मी पण एक मनुष्य प्राणी आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लफड्यामध्ये माझं लक्ष जे आहे हे नाही म्हणलं तरी जातच. मनुष्य प्राणी का वो डिफॉल्टिंग है वो सेटिंग है वो समझ रहे हो. सगळ्यात पहिले ना अरबाज दादांबद्दल मला माहिती पाहिजे होती की दादांचा इतिहास काय कोण आहे. मी ते युट्यूब वरती पाहिलं. हे युट्यूब वरती जे पण बायोग्राफ्या बनवतात ना मी तुम्हाला सांगतो यांना धरून 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 पिसाळलेल्या कुत्र्यांच्या पोलिओचे डोस द्यायला पाहिजे. पोलिओ की खुराक दिलवाइए जरूर. निक नाव अरबाज शेख असे आहे. यांचा जन्म अरबाज शेख यांचा जन्म. एक तर हा टोन आहे ना हा टोन अरे हा टोनची मी काय करू. आणि गणित बघा तुम्ही गणित तज्ञ बघा. ये जो टोन के बारे में बोल रहे हैं सोमसा ये आजकल रील भी लाते हैं देखो कुछ भी और वीडियो. ये है नींबू की पाउडर. इसको आप गर्मी में अगर गर्म पानी में उबाल के खाओगे तो आपकी जीवन 1000 साल से ज्यादा बढ़ जाएंगे. ये तो लेटेस्ट न्यूज है. ये आवाज इतना हेवी करते हैं ना ऐसा लगता है सच में बोल रहे हैं कुछ भी बोल रहे हैं. 1 किलो कुत्ते की टट्टी लीजिए और उसमें 2 किलो गधे की टट्टी मिक्स करके उसको अगर आप सूखा करके कपाल को टिका लगा के रोज सुबह नहाने को जाओगे तो आपका मेंदू 300% ज्यादा भागेगा. अरे काय है भाई कुछ भी रे आजकल कुछ भी बोलते हैं. मतलब आवाज का विचार मतलब आवाज का वापर करके कुछ भी ज्ञान देते. 12 मे 1996 ला औरंगाबाद महाराष्ट्र येथे झाला. 2024 नुसार हे आता 25 वर्षाचे झाले आहेत. 96 ला जन्म झाला 2024 मध्ये 24 मध्ये 25 वर्षांचा कसला असणार तो अरबाज. हे कोणतं गणित आहे. गांजा पिऊन बनवतो का व्हिडिओ. प्रोफेशन सांगायचे झाले तर प्रोफेशनने हे एक अरबाशीची प्रोफेशन बद्दल सांगायची झाली. अरे हा कोणता टोन आहे ही कोणती भाषा आहे बोलायची. आईला माणसं करिअर करणं थांबू देतील हे असे बायोग्राफ्या बनवता मोडण्याच्या भीतीनं. तसेच क्रिकेट करणे. अरबाज यांना क्रिकेट करणे ओ भाई मारो मुझे मारो. क्रिकेट करतात कसं. क्रिकेट करणे आवडत असते. अरे हे बायोग्राफी वाले ना यांच्या गावात अनिल कपूरचं लग्न भेंडे आउटस्टँडिंग एक्टिंगने प्रेक्षकांची मनं जिंकताना मी काय करू. हा टोन कोणता आहे बोलायचा. अरे हे बंद करा व्हिडिओ युट्यूब. तर मित्रांनो अरबाज भाऊंबद्दल मला कळलं आणि मी तुम्हाला सांगू मी इकडे मोठी मिस्टेक करून टाकली. मला एक आन्सर मी काय करतो एखाद्याच्या प्रोफाईलच्या पर खाली जातो म्हणजे 2021-22 आणि मी तुम्हाला सांगू बिग बॉसच्या अगोदर जर तुम्ही अरबाज दादांचे व्हिडिओ बघितले तर हा जीव जो आहे हा टिकटॉकच्या विश्वात अजून बाहेर आलेलाच नाही आहे. केविलवाणी अवस्था आहे. निक्कीला जर याचे व्हिडिओ दाखवले जुने तिच्या तोंडावरचं प्लास्टिक गळून पडल मी तुम्हाला सांगतो याच्या गावात. I'm sorry. बघा चालती फिरती मच्छरदानी निव्वळ अंगावरती बघा बेंबी उघडी छाताड उघडती मच्छरदानी चाललाय रस्त्यावरती. ऐसी मच्छरदानी पॅनके कोण घुमताय गावभर मला एक कळत नाही. अरे मला माहितीये भाऊ बॉडी बिडी आहे पण मग काय डाय दाखवत फिरशील. चालती फिरती मच्छरदानी सकाळ का बुमच्या पेन्सिलला काढलेली चालली आपली छाती घेऊन डिग 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 डिग. अरबाज दादांच्या व्हिडिओमध्ये मला एक कळलेलं आहे 90% व्हिडिओमध्ये ते फक्त चालत असतात. मला ते क्राईम पेट्रोल वाल्याची आठवण आली. म्हणजे चालायला सुरुवात करतात आणि चालतच असतात ते व्हिडिओमध्ये. मग ज्या आपल्या रिअल वहिनी आहेत अरबाज दादांचं जे बाहेरचं त्यांचे जे मॅडम आहेत त्यांचं नाव आहे लिझा बिंद्रा. या विषयामध्ये आपण डिटेलमध्ये बोलणारच आहोत. पण दादांनी एक रील केली होती ज्यामध्ये त्यांना ते डीडीएलचं हे असं पळतंय यामध्ये हातबीत धरतो असं करायचं होतं. हा व्हिडिओ बघा तुम्ही. ट्रेन जागेवरच उभी आहे. ट्रेन हालीच नाही है हेच असे पळतायत. कॅमेरा असा चाललाय का. आणि ही कोणती ट्रेन आहे जी टायरावर उभी आहे. मतलब एटलीस्ट उसको क्रॉप तो करो. हाँ टायर की ट्रेन है उभी है ये ऐसा उल्टा पड़ रहे है धडपडेगा ना बदक से. हा का. आणि ही कोणती ट्रेन आहे जी टायरावर उभी आहे. ट्रेनला टायर कसे काय आहेत.
मतलब एटलीस्ट उसको क्रॉप तो करो। कैसे होगी guys? हाँ, टायर की ट्रेन है, उभी है, या ऐसा उल्टा पड़ रहे हैं, धड़पड़ेगा ना बतख से। हालांकि कुछ समझता ही नहीं लोगों को भाई कि भाई मेरे पट्टे को किसने मारा। वहिनीची पहिली रिएक्शन काय असते, तिचा हात धरतात, वहिनी डायरेक्ट पायातली चप्पल काढतात. मला डायरेक्ट माझ्या आईची आठवण आली, मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट पायतान, डायरेक्ट तिथं सुरुवात होती व्हिडिओची. मग हे तिथं जाता जिथं मॅटर झालेले. आता मला पण असं वाटलं पाहिजे कोणी मारेल याचा काय विषय. तिकडं 5-6 पोरांना झोपलेलं असतं यांनी. काय म्हणजे तिथं काय पादला फसकन की डायरेक्ट बेशुद्धच पडले, नो आयडिया. आता तुम्ही एक विचार करा, तुमचं जर आयुष्य वाईट चालू असेल, तुम्ही जर स्ट्रेस मध्ये असाल, तुम्ही त्या लोकांचा विचार करा की ज्याला अरबाजच्या व्हिडिओमध्ये ना असं मार खाल्ल्याची ऍक्टिंग करायची खाली पडून, कसे मासोळीवानं पडलीत बघा ती लेकरं बिचारी. देखो इन्हें ये है होश की बूंदे. कसे पडलेत बघा ते, कसे पडलेत बघा ते. शिंतोडे बघा कसे उडलेत आणि पडले तिथं मार खायची ऍक्टिंग करतायत. अंगड़ाइले फिर करवट बदल कर. जिंदगी तुम्हाला असं वाटत असेल ना तुमची लय वाईट आहे, विचार करा यांचं काय चाललंय बिचाऱ्यांचं. हे लेकर बाळा पोटा पाण्यासाठी काय काय करू राहिले. कुणाच्या बी व्हिडिओमध्ये बदकन पडेल, रस्त्यावर झोपवलंय त्यांना व्हिडिओच्या नावाखाली, ते बी मार खाल्लेली ऍक्टिंग करून. गजब बेइज्जती है. आता येतो अरबाज दादांचा गेम स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला सांगतो, अरबाज दादा आता बिग बॉस मध्ये आहेत. अरबाज भाऊ याच्या अगोदर स्प्लिट्सविला या शो मध्ये होते. ज्यांना ज्यांना शो माहिती नाही, फर्स्ट क्लास जिंदगी चालली आहे. ज्यांना ज्यांना नाही माहिती तरी पण मी तुमची जिंदगी बरबाद करतो. या शो मध्ये असं असतं मित्रांनो की सिंगल पोर एकत्र येतात आणि रिकामी लफडी करतात. बेसिकली वही विषय हे. अरबाज दादांचं बाहेर सगळं प्रकरण असताना सुद्धा ते स्प्लिट्सविला मध्ये गेले आणि नयरा नावाच्या पोलीसोबत त्यांनी तिथं लफडं केलं. तेव्हा त्यांनी त्या शो मध्ये कोणाला सांगितलं नाही का त्यांचं बाहेर काहीतरी चालू आहे, थोडं काय जे काय असेल ते. आणि शो संपल्यानंतर नायरा ताईंना त्यांनी डायरेक्ट कोलून दिला, डायरेक्ट कॉलेज दिला. आणि मग त्यांना पण कळलं की इसका तो बाहेर ऑलरेडी विषय था, तो हमारे साथ ऐसा काहे किया. हे टिकटॉक वाले आहेत ना, मी तुम्हाला एक सांगू का, भारताने आधार कार्ड कसं बनवलंय तसं एक सेपरेट कार्ड बनवलं पाहिजे. जे जे टिकटॉकवर होते ना त्यांना ते कार्ड द्यायला पाहिजे. त्यांचं परत कुठंच अकाउंट नाही बनलं पाहिजे ना, युट्यूब ना इंस्टाग्राम कुठंच नाही. यांना सोशल मीडियावरच काढून टाकलं पाहिजे. यांचं एक वेगळा यांचा सोशल मीडिया बनवून टाका. तर असं असू शकतं की अरबाजला डेंजर माणूस आहे भाऊ, या अरबाजला आवरा, या अरबाजचं लग्न लावून द्या बिग बॉस. कारण हे बेकार आहे. ज्या शो मध्ये जाईल त्या शो मध्ये लपड करतोय आणि बिचारी ती लिझा ताई बाहेरच आहे. तिला बी उमजना कुठं जाऊन काय करावं कसं अरबाज आणि एका व्हिडिओ मध्ये अरबाज और करण सेम सेम लग रहे हैं. किती चिडतो हा पोरगा. व्लॉग मध्ये चिडतो, स्प्लिट्सविला मध्ये चिडतो, बिग बॉस मध्ये चिडकुंडा. सो आपला मच्छरदानी मॅन जो आहे, हा मच्छरदानी मॅनचा आता हे लफडं जे आहे याचं बाहेर आल्यावर काय होतं, इसमें ही सबके निगाहें रहेंगी. मला तर टेन्शन असं आलंय की निक्कीची घरात एवढी पावसाळ्यासारखी करते. ती जेव्हा घराबाहेर येईल, तिला जेव्हा सगळा मॅटर करेल, ती ताई स्वतःला पिसाळून चावील. मी तुम्हाला सांगतो, पिसाळून चावील ती लिटरली स्वतःला. Run. एनिवेज, माझ्या सत्सक बुद्धीचा वापर करून मला या सगळ्या गोष्टी कळल्यात. आता इसमें आगे क्या होता है आगे जाके पता चलेगा. मला पुढचा व्हिडिओ बिग बॉस वर नाही करायचा. ऐक लागलं ग, आई शपथ, ऐक देवा, मला पुढचा व्हिडिओ बिग बॉस वर नाही करायचा आहे. तुम्ही मला टॉपिक सजेस्ट करा कशावर करू. नाही भेटला परत बिग बॉस वरच करू, समजे. चलिए. आईची कटकट राहायच्या. नाही भेटलं तर बिग बॉस वर टॉपिक